नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मुंबईत फक्त ठाकरेंचाच आवाज, मुंबईत शिवसेनेची मशाल धगधगली। शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, मोठ्या नेत्याचं वक्तव्य काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपबरोबर गेले आणि जाताना शिवसेना नाव आणि चिन्ह यावरती ताबा मिळवला। त्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह नसल्यामुळे येणाऱ्या निवडणुका अगदी प्रतिष्ठेच्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेना नाव आणि चिन्ह नसतानाही लोकसभेत भरभरून यश मिळवलं आणि आताच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही उद्धव ठाकरेंनी बाजी मारत दाखवून दिलं की मुंबई फक्त शिवसेनेची आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत शिवसेनेची मशाल धगधगली। मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲडव्होकेट अनिल परब यांचा 26,012 इतक्या मताधिक्याने दणदणीत विजय झाला, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात JM अबेंकर हे विजयी झाले। त्यामुळे सलग 6व्यांदा मुंबई पदवीधर मतदारसंघ जिंकून शिवसेनेने आपला बालेकिल्ला कायम राखला आणि विजयी झाल्यानंतर अनिल परब यांनी बोलताना सांगितलं की शिवसेना आमच्या साहेबांची आहे, ना की कुणाच्या बापाची, आणि हा विजय मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करतो आणि मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच असणार, ती फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना असणार आणि मुंबईचा मतदार हा फक्त उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहणार, अशीही त्यांनी प्रतिक्रिया दिली। तर तुम्हाला काय वाटतं, लोकसभे आणि विधान परिषदेप्रमाणे विधानसभेतही उद्धव ठाकरे यांची शिवसेना बाजी मारेल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या अद्विक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।